काय आलाय तू? बोल लवकर बोल. तुझ्याशी बोलायला आलोय. काय बघते मला काही कळणार. अरे तुला कळत नाही का? घरातले सगळे इथं होते, कोणी बघितलं असतं तर. सकाळी पण न बोलता निघून गेलीस. मी बोलायला आलो तू तसंच समोरून गेली. 2 शब्द बोलले असत काय झालं असतं तुझं? तू तुझी सगळी कामं सोडून नको येऊ माझ्या मागे प्लीज. कुठं कामं सोडली मी? सगळं काम तर करतोय ना. तुला तेच कळत नाही, तू सगळी कामं सोडून माझ्या मागे फिरतोय. मी कुठल्या आशेने तुझ्याकडे बघू सांग मला. अशी नव्हती तू. किती बदल झालाय माहिती का? तू किती बदलले हे नाही. मी काय बदललो सांग बरं. सगळं सोडतो, दिवसभर माझ्या मागे फिरत असतो. मला नाही वाटत काय? सवय झाली मला तुझी. सवय झाली मग मागे फिरायचं का? आता तू मी मका तोडताना काही काम करताना माझ्यापाशी आली, किती हक्काने बोलायची. तो हक्क नाही राहिला, तू जास्त दाखवत नाही, नुसतं चिडल्यासारखं करतेस. प्रेम आहे तुला पण माहितीये, मला पण माहितीये, पण ते प्रत्येक वेळेला व्यक्त करावं असं कुठे लिहिलंय का? किंवा व्यक्त करायचं असतं का? 2 शब्द बोलते ना मम्मी. तू मागं मागं नको फिरू. कधी बोलले? तुझ्या कामात पण बघ जरा. मी नाही सोडलं माझं का. मला भास होते, मला असं वाटतं कधीतरी माझ्या प्रेमाने बोलावं, माझ्या बरोबर फिरायला यावं, असं सगळं वाटतं. अपेक्षा फिरू सगळं करू, आपण सगळंच करू, पण तू जरा थांब. तू तुझं काम बघ सध्या तरी. मी काय काम सोडलं? मग तू सारखं तसं काम करते. कोणासाठी करायचंय? मला तुझ्यासाठीच ना. मग कर ना तेच. सगळं सोडून माझ्या मागं नको फिरूस. मला पण नाही आवडत ते. काय झालं? जिथं जाईल तुझा चेहरा, तिथं बघितलं तुझा चेहरा, तिथं बघितलं तुझं. अरे का एवढा त्रास होतोय माझा? त्रास नाही होते, पण तू तुझं काम पण कर ना. तुझ्या आयुष्यात तू राहा ना थोडं. सारखं का माझ्या आयुष्यात येते सारखं बघायला? कुठे गेली, काय करते, बसली का, उठली का? मी जाऊ आता. बघितलं किती? मी 5 मिनिट सांगून आलीये फक्त. परत मी नाही ना गेले. कोणतरी बघायला इकडे इथपर्यंत येतील शोधत. मला बोलायचंय तुझ्याशी. हा बोलू आपण, नंतर बोलू. हा जा आता इथून. जा ना आता इथून प्लीज. बघितलं? आपण बोलू नंतर. तू जा ना आता इथून. काय ना मला सोसायटीत जायचं पूर्ण पाहून यायच्या. नको राहू पुढं कोणाला नाही. हाय ती साईड पार्टी चांगली. तुझं काय काम आहे ना, ते भाऊसाहेबांनी फोन करून सांगतो. काय नाही अडचणीची. तिथं थांबायचं. काय करते? बस थोडीशी. आज पुढे जाऊ नको, पाहुणे बघायला जाणार तिथे. आणि टिकली लावून ना व्यवस्थित राहा. जा आता घरात. तुला फोनाने बोललेले तिकडे कशाला काय माहिती. मला काय यायला जमायचं नाही. मला बघायला पाहुणे येणार आहे. वरचा फिरू काढ तेवढा. कुठे? वरती डोक्या व्हायचं तेवढा. वर हात घाल की तिकडे. फिरू काढतो तुम्ही. तर बस लय झाली. तुम्हाला माहिती का काय? ती पोरगी तुमच्याकडे येत होती का? तिथे आज लग्न जमणार वाटतं. मग शेरवानी ड्रेस घ्यायचा आता. 100% जमणार आहे का? हा. किती माणसं आली घरी? लेखन आल्या, त्यांच्या 2 गाड्या आल्या. जमणार. चला मग. मला ड्रेस पण आणायची. काय गडबड चालली? काय नाही, यायच्यात पाहुणे दिगवंती. तुम्ही नका पाहुणे आणू. मला आवडते ती, करेन मी लग्न तिच्याबरोबर. आता तुला आधी कळत नव्हतं का? तुला आधी ट्रॅक्टर घेत होतो, सायकली घेत होतो, मस्त गुरण फिरण देत होते. पण तवा नाही ना, काय म्हणावं ते समजतच नव्हतं. पण आधी सांगायचं होते ना. आता सांगितलं असतं पाहुणे बोलली नसतं ना. कारण काहीतरी मी करतो लग्न, त्यांना सांगा काहीतरी. नाही बघू आता. बघू काय करा तेवढं. नाही आता नाही काय.
मला लय आवडतं खरं करतो मी लग्न. खरं पण तू आधी सांगायला पाहिजे होतं ना. आता सांगून काय उपयोग आहे? सांगतो मी खरं मी तर मी आता उद्या तरी केलं सांगतो बरं चालते. तू ये ना घरी जा बोलतो पाहुण्यान बरोबर. अरे पाहून राम 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 या काय करा काय नाही तुमचे खर्च कुठे आहे तुझा पप्पा चालू आहे. हा बसा पप्पा जरा उंचच होता आणि 11 वाजता निघालो. बोलो ना बोल अरे ये इथं बस. पाहुणे बोलो मला एक सांगायचं होतं. हे नितीन आहे का हा आणि ही मुलगी हा यांचं काहीतरी प्रेम चालू आहे दोन हे मला आत्ताच कळालंय. बर असेल कसं आहे मग तुम्हाला बी नको बरं नंतर सांगत माझ्या त्यासाठी आधी सांगितलं बरं असते. पण बरं झालं ना तुम्ही आधी तरी सांगितलं. हा मागून परत नंतर फसतावल्या गेलं असतं. बर बरं झालं सांगितलं तुम्ही ते. तुमचं झालं करा तुमचं तुम्ही आम्ही लग्नाला येऊ. नमस्कार. आमच्या मुलीच्या लग्नाला या. हो नाही देत नसतो काय संबंध. आणि आपण तो सगळा फाटक्यातच पाय घालणार. राहुल्या बदला घ्यायचा बदला. हा नक्की बाय रंग घेणार आम्ही. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि खाली लाल अक्षरात सबस्क्राईब बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि शेजारची घंटी दाबायला विसरू नका. अजिबात नका विसरू. धन्यवाद.